या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सुरू करू क्वेश्चन नंबर फर्स्ट. या क्वेश्चनमध्ये सेट ए, बी, सी आणि सेट डी दिलेला आहे आणि फाइंड आउट करायचं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अँड विच आर फॉल्स. तर खाली काही स्टेटमेंट दिले आहेत. एक एक स्टेटमेंट चेक करायचं आहे ट्रू आहे किंवा फॉल्स. सगळ्यात आधी आपल्याला जे सेट दिले आहे ते आपण लिहून घेऊ. सो आपल्याला सेट ए, सेट बी, सेट सी आणि सेट डी दिलेला आहे. आणि फर्स्ट स्टेटमेंट आहे की सी सबसेट ऑफ बी आहे किंवा नाही हे चेक करायचं. आता सबसेट कसं चेक करतात? सी मधले सगळे एलिमेंट्स बी मध्ये पाहिजेत. म्हणजे सी हा छोटा पाहिजे आणि बी हा मोठा पाहिजे, बरोबर. सी चे जर सगळे एलिमेंट्स बी मध्ये असतील तर त्याला म्हणतात की सी हा बी चा सबसेट आहे. चेक करू. सी मध्ये एलिमेंट्स आहे बी, जो इथं नाहीये. डी, फक्त डी आहे, बी नाहीये, म्हणून सी सबसेट ऑफ बी काय येणार? फॉल्स. सेकंड स्टेटमेंट आहे डी सबसेट ऑफ ए आहे किंवा नाही. सो परत आपण काय करणार? मग डी चे सगळे एलिमेंट्स ए मध्ये आहेत किंवा नाही हे चेक करू. इथं ए, याच्यात ए आहे, याच्यात ई आहे, इथं पण ई आहे, म्हणजे डी चे दोघं पण एलिमेंट्स आपल्याला ए मध्ये मिळाले, म्हणून डी सबसेट ऑफ ए काय येणार? ट्रू. क्वेश्चन नंबर 2. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. शो सेट एक्स, सेट वाय युझिंग वेन डायग्राम. तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला सेट एक्स आणि सेट वाय दिलं आहे आणि वेन डायग्राम काढायची आहे. तो स्टार्ट करू. सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. सो सगळ्यात आधी आपल्याला युनिव्हर्सल सेट लिहावा लागेल. युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट्स काय दिलेले आहेत? 1 to 20 नंबर्स. सो लिहून घेऊ. मग यू इक्वल टू 1, 2, 3, 4 असं करत करत आपण कुठपर्यंत लिहिणार आहोत? 20 पर्यंत. सो सेट यू मध्ये नंबर्स आले 1 to 20. पुढे आपल्याला सेट एक्स दिला आहे आणि सेट एक्सचे एलिमेंट्स काय असणार आहे की एक्स बिलोंग्स टू एन, म्हणजे एक्स हा नॅचरल नंबरला बिलोंग करतो आणि तो 7 पेक्षा मोठा पाहिजे आणि 15 पेक्षा लहान पाहिजे. आता असे कुठले एलिमेंट्स आहे जे 7 पेक्षा मोठे आहेत आणि 15 पेक्षा लहान आहेत? करेक्ट. तेवढे एलिमेंट्स मग एक्स मध्ये लिहून घेऊ. 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. हे सगळे एलिमेंट्स 7 पेक्षा मोठे आहेत आणि 15 पेक्षा लहान आहेत. सेट वाय चे एलिमेंट्स लिहून घेऊ. आता सेट वाय मध्ये काय दिलं आहे की वाय बिलोंग्स टू नॅचरल नंबर आणि वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. आपल्याकडे 1 to 20 नंबर्स आहेत. याच्यामधून आपल्याला प्राईम नंबर शोधायचे आहे. आता प्राईम नंबर म्हणजे काय की असा नंबर ज्याला फक्त 1 ने आणि त्या नंबरनेच डिवाइड होतं. सो सपोज 2 आहे, 2 ला 1 ने डिवाइड होतं आणि फक्त 2 ने डिवाइड होतं. कन्सिडर केलं 3, 3 ला पण 1 ने डिवाइड होतं आणि 3 ने डिवाइड होतं. ह्या दोघं नंबर्स पैकी तिसऱ्या कुठल्याही नंबर्सने 3 ला डिवाइड होत नाही, म्हणून ह्या नंबर्सला आपण म्हणतो प्राईम नंबर. सो असं तुम्हाला 1 to 20 मध्ये सगळे नंबर्स चेक करायचे आहेत आणि ते सेट वाय मध्ये लिहायचे आहेत. सो मी नंबर्स चेक केले आणि इथं लिहिलं आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. हे प्राईम नंबर आहे फ्रॉम सेट यू, म्हणजेच 1 to 20 मधून. सो सेट यू, सेट एक्स आणि सेट वाय चे एलिमेंट्स आपण लिहून घेतले. आता सिंपल वेन डायग्राम काढणार. जेव्हा पण असे 2 सेट आपल्याला दिलेले असतात आणि युनिव्हर्सल सेट दिलं असतं, सगळ्यात आधी आपण युनिव्हर्सल सेट लिहून घेतो. सो एक मोठं स्ट्रक्चर, आपण एक मोठा स्क्वेअर लिहिला, त्याला नाव दिलं कॅपिटल यू. त्यानंतर एक सर्कल लिहिला, त्याला नाव दिलं सेट एक्स आणि दुसरा सर्कल आहे त्याला नाव दिलं सेट वाय. आता
सेट एक्स आणि सेट वायचे जे कॉमन एलिमेंट्स आहे म्हणजे जे सेम आहे, जसं हा झाला 11 आणि 13, हे दोन आहे कॉमन एलिमेंट्स. हे आपण कुठं लिहिणार मग? ह्या दोघांच्या या कॉमन जागेमध्ये. ही जागा ह्या दोघांची कॉमन आहे म्हणजे सेम आहे, म्हणून आपण तिथं काय लिहिणार? 11 आणि 13. आता एक्स मध्ये जेवढे पण एलिमेंट्स उरले ते आपण एक्स मध्ये लिहून घेऊ आणि वाय मधले एलिमेंट्स उरलेले ते वाय मध्ये लिहून घेऊ. ओके, सो आता सेट एक्स आणि सेट वायचे सगळे एलिमेंट्स आपण वेन डायग्राम मध्ये लिहिले. आता पुढच्या स्टेप मध्ये काय उरलं मग? सेट यू मधले एलिमेंट्स. सेट यू मध्ये चेक करू. 1 आहे कुठं? नाही, मग तो लिहावा लागेल. नेक्स्ट 2 जो आहे इथं ऑलरेडी प्रेझेंट. 3 तो पण आहे. 4 नाहीये म्हणून लिहून घेऊ. 6, 15, 16, 18 आणि 20 बाकीचे सगळे एलिमेंट सेट एक्स आणि सेट वाय मध्ये कव्हर झाले आहेत. सो इथं हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. याच्यामध्ये वेन डायग्राम फाइंड आउट करायची होती जी आपण इथं ड्रॉ केलेली आहे.